ठाण्यामध्ये स्वामी प्रतिष्ठान आयोजित दहीहंडी उत्सव यंदाही उत्साहात साजरा करण्यात येणार आहे। यंदाचं हे 6वं वर्ष आहे। या दहीहंडी उत्सवात पंचक्रोशीतील सर्वच दहीहंडी पथक उपस्थित राहत असून यावेळी 450हून अधिक गोविंदा पथकाची नोंदणी झाली आहे। तर 5 लाखांहून अधिक दहीहंडी रसिक उपस्थित राहणार आहेत। स्वामी प्रतिष्ठानचे शिवाजी पाटील यांच्या माध्यमातून या दहीहंडी उत्सवाचं आयोजन करण्यात येत असतं। यावर्षी या दहीहंडी उत्सवाला 51 लाखांचं बक्षीस ठेवण्यात आलंय, तर पहिलं बक्षीस हे 11 लाखांचं ठेवण्यात आलंय। दरम्यान स्वामी प्रतिष्ठानचे अध्यक्ष शिवाजी पाटील यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी शुभम कोडी यांनी। पाहूया। स्वामी प्रतिष्ठानची दहीहंडी म्हटलं तर अनेक गोविंदा पथकं जे आहेत ते याच ठिकाणी दाखल होत असतात। याच ठिकाणी जे आहे ते उद्या स्वामी प्रतिष्ठानची दहीहंडी चा थरार जो आहे तो पाहायला मिळणार आहे। यंदाची हंडी कशा प्रकारची असणार आहे आपण पाहणार आहोत। माझ्यासोबत बोलण्याकरता शिवाजी पाटील आहेत। सर, गेल्या अनेक वर्षांपासून स्वामी प्रतिष्ठानची हंडी अगदी प्रतिष्ठेची समजली जाते, यंदाचं कशा प्रकारचं स्वरूप असणार आहे? दरवर्षीप्रमाणेच आता यंदाचं 7वं वर्ष आहे आणि आम्ही अत्यंत भक्तिभावाने आणि ठाणे शहर ही आमची आनंद दिघे साहेबांची एक ओळख आहे। आनंद दिघे साहेबांच्या माध्यमातून दहीहंडीची सुरुवात झाली आणि त्याच धर्तीवरती आपला ठाणा म्हणजे आज दहीहंडीचं एक ओळख निर्माण झाली आणि आपण अत्यंत काळजीपूर्वक सर्वच गोविंदा पथकाचे, महिला गोविंदा पथक असू दे किंवा पुरुष असू दे किंवा अंध पथक असू दे, सगळ्याच गोविंदा पथकांचं आपण अत्यंत काळजीपूर्वक आपण नियोजन करतो। कळकळीची विनंती असेल सर्वच गोविंदा पथकांना, म्हणजे महिला असतील, पुरुष असतील, सर्वच किंवा अंध असतील, आपण अत्यंत काळजीपूर्वक कायद्याचं कठोरपणे पालन करून शिस्त राखून आपण दहीहंडी उत्सव हा मोठ्या प्रमाणात साजरा करायचा का त्याचा फक्त नियम आणि अटी आपण त्याचा भंग होता कामा नयेत आणि आपली स्वतःची काळजी घेणं एवढीच आम्हाला त्यांच्यासाठी माझी भावना व्यक्त करतो। याच ठिकाणी स्वामी प्रतिष्ठानच्या वतीने जे आहे ते दहीहंडी उत्सवाचं आयोजन जे आहे ते करण्यात आलेलं आहे। राजकीय नेत्यांसह अनेक मराठी सिनेसृष्टीतील कलाकार असतील, हिंदी सिनेसृष्टीतील कलाकार असतील, त्यांची देखील उद्या या ठिकाणी हजेरी जी आहे ती लागणार आहे। तर त्याचबरोबर पाहिलं तर ह्या संपूर्ण परिसरामध्ये एकूण 400 ते 500 गोविंदा पथकं या ठिकाणी येणार असल्याचं देखील बोललं जात आहे। निश्चिततः या ठिकाणी जे आहेत ते मोठ्या उत्साहामध्ये उद्या दहीहंडी उत्सव देखील साजरा जो आहे तो स्वामी प्रतिष्ठानच्या वतीने एकंदरीत होणार आहे। शुभम कोळी, लोकशाही मराठी, ठाणे। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।